तीव्र निषेध करत आहोत। नगरपालिकेचा या प्रशासनाचा धिक्कार असो, नगरपालिकेतील या प्रशासकीय कारभाराचा धिक्कार असो, नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा धिक्कार असो। कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी महिलांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला होता। गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडलाय। या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत। भर रस्त्यात ही मोकाट जनावरं ठाण मांडून बसलेली असतात। भल्या पहाटेपासून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांपासून दिवसभरात पादचाऱ्यांना, दुचाकी स्वारांना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींना, वयोवृद्ध नागरिकांना अशा अनेकांवर या मोकाट जनावरांनी आजपर्यंत हल्ले केलेत। अनेक तक्रारी करूनही नगरपालिकेकडून कोणतेही पाऊल उचललं जात नाही। पालिकेकडून काहीतरी करण्याचं फक्त नाटक केलं जातं। भविष्यात काही गंभीर घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील। नगरपालिकेच्या गलथान कारभाराच्या विरोधात लवकरच मोठं आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी दिला आहे। शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमलताई पुंडे यांच्या नेतृत्वाखाली कमल नरोडे, पुष्पाताई जगताप, शारदा सुरळे, कल्पना मोरे, रीना मांढरे, रेखा खंडागळे, सुनंदा राठी, रंजना भोईर, रुपाली महाडिक, कविता शहा, धनश्री देवरे, छाया खेमनर, ज्योत्स्ना धामणे, स्वाती अमृतकर, सविता साळुंखे, सुवर्णा दरपेल, संध्या भालेराव, सुप्रिया गर्जे, उषा राऊत आदी महिला यावेळी सहभागी झाल्या होत्या। शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख माजी नगरसेविका विमल पुंडे यांनी याविषयी अधिक सांगितलं। कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे, मी तर म्हणते या नगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे आज अनेक नागरिकांच्या आरोग्याला ह्या समस्या भेडसावत आहे। आज आपण बघत आहोत की गावामध्ये प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये मोठमोठ्या गायींचे घोळके बसलेले असतात। त्या गायींमुळे आज कोपरगावकरांचे जीवन हे असुरक्षित झालेलं आहे। आज सकाळी सुमारे 5:45 वाजेपासून इथे एक गाय, मोकाट गाय, तिचा तिने उच्छाद मांडलेला आहे। ती अनेक नागरिकांच्या अंगावर धावून जात आहे व शिंगाने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न करत आहे। वयोवृद्ध नागरिकांना आपला जीव तिथून बचावणं अवघड झालेलं आहे। त्याचप्रमाणे त्या रस्त्याने जाणारा महिला वर्ग, जो मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला असतील, योग साधनेला जाणाऱ्या प्रचार संस्थेच्या महिला असतील, या अनेक 4-5 महिलांवर या मोकाट गायीने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही सर्व महिला या ठिकाणी या गोष्टीची तक्रार करण्यासाठी आलेलो आहे। तर हा गलथान कारभार बघा नगरपालिकेचा, या परिसरामध्ये एक सुद्धा मुकरदम हा किंवा कोणी तिथे दखल घ्यायला सुद्धा हजर नाहीये। आणि हीच परिस्थिती इथे 11 वाजेला पण असते आणि हीच परिस्थिती इथे 2 वाजेला पण असते। इथं कोणीच कधीच कुणाची तक्रार घ्यायला जागेवर नसतं। कधी पण आलो तर इथले सीओ, इथले त्यांच्या खालचे जे अधिकारी आहे हे सगळे रजेवर असतात नेहमी। तर हा नगरपालिकेचा गलथान कारभार जर थांबला नाही तर ह्या नगरपालिकेवर येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडलं जाईल, याची नोंद या ठिकाणी घेतली गेली पाहिजे। अतिशय निष्क्रिय कारभार आहे। कोणीच कुठल्याच गोष्टीची या नगरपालिकेचे एकही कामगार कधीच दखल घेत नाही। याचा आज आम्ही महिला भगिनी तीव्र निषेध करत आहोत। नगरपालिके एस9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।